हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल बियॉन्ड द ऑफिस. तर बघा तुम्ही, माझा मुलगा स्केटिंग चालवायला शिकतो आहे. हे स्केटिंग त्याचं नाही आहे. जवळजवळ सोसायटीतल्या ऑलमोस्ट सगळ्या मुलांनी स्केटिंग आणलं, शिकलं, चालवायला लागलं. 2 वर्ष झालं मागं लागलं आहे, स्केटिंग पाहिजे, स्केटिंग पाहिजे. देऊ शकत नाही का? तर असं नाही. आजकाल सगळंच देऊ शकतो. काही नसेल तर EMIवर तर देऊ शकतो. पण विषय असा आहे की कुठली एखादी नवीन गोष्ट आणली की त्याचं 9 दिवस नव्याचे 9 दिवस असतात आणि परत ती बोंबलत पडते तशीच. म्हणून ह्या वेळेस त्याला म्हटलं की तू आधी चालवायला शिक, मगच तुला स्केटिंग मिळणार. तर हे स्केटिंग त्याच्या फ्रेंडचं आणलं आम्ही. त्याला बोललं की तू एका वीकमध्ये चालवायला शिक, मंडे टू फ्रायडे चालवून दाखव, सॅटर्डेला तुला आपण आणू. तर असं केल्यामुळं काय झालं, त्याला ते स्केटिंग पाहिजे म्हणून तो चालवायला शिकला. आधी चालवायला शिकला आणि मगच त्याला आम्ही स्केटिंग आणायचा विचार केला. तर असं केल्यामुळं त्याला थोडीफार तरी जाणीव झाली की बाबा आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी थोडेफार कष्ट घ्यावे लागतात. तर हा थॉट किंवा हे जे काय केलं हे योग्य होतं का अयोग्य, तुम्ही मला कमेंट करून सांगा. कारण खूप वेळा त्यानं असं केलं आहे की वस्तू मागवल्यात आणि परत त्याचा यूजच नाही केला. बीइंग पॅरेंट्स, तुम्ही काय केलं असतं मला कमेंट करून नक्की सांगा. दिस इज प्रियांका सायनिंग ऑफ फ्रॉम बियॉन्ड द ऑफिस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. टेक केअर. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, I'm going to try. Just like the bullets fly, I'm the last one to die.